नमस्कार. आज 25 मार्च 2024 मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखक वपू काळे यांची 92वी जयंती. साहित्य संपदा या समूहातर्फे वपूंना आदरांजली म्हणून त्यांच्याच 92 कथांचं अभिवाचन असा उपक्रम आहे. या उपक्रमात मी उमा जोशी रत्नागिरीहून सादर करीत आहे J.K. मालवणकर. वेळ सकाळची. कॉर्पोरेशनचं कुठलं तरी एक वॉर्ड ऑफिस. ऑफिसला सकाळपासून जाग आली होती. सगळी माणसं अगदी वेळेपूर्वी जागेवर बसलेली. कमिशनर आले आणि एकदम म्हणाले, चला. सगळी मंडळी पाठोपाठ निघाली. 2 जिने चढून जेव्हा कमिशनर 3रा जिना चढायला लागले तेव्हा वॉर्ड ऑफिसर भीत म्हणाले, वरती गच्ची आहे, गच्चीच बघायची. असं करत साहेब गच्चीवर. आणि मग सगळ्या गोष्टी सोडून कमिशनर साहेब पहिल्यांदा गच्चीवर का आले याचा उलगडा इतर ऑफिसरांना देखील झाला. कारण भर ऑफिस अवर्समध्ये ऑफिसच्या गच्चीवरती ऑफिसमधला एक टायपिस्ट चक्क पतंग उडवत होता. पतंग उडवताना त्या माणसाची इतकी ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती की कमिशनर क्षणभर धक्क झाले. त्यांना तर असं वाटलं की हे कॉन्सन्ट्रेशन जर आपण ऑफिसमध्ये वळवू शकलो तर ह्याच माणसाकडून केवढं काम करून घेता येईल. करड्या आवाजात त्यांनी विचारलं, हा मनुष्य वर कसा आला? लगेच वॉर्ड ऑफिसरनं पलीकडच्या माणसाला, हा माणूस वर कसा आला असा प्रश्न केला. प्रश्न फिरत परत 16व्या माणसाकडे गेला. त्याने सांगितलं, साहेब चौकशी करून सांगतो. तेवढ्यात एक गृहस्थ कमिशनरकडे धावत आला. साहेब चौकशी करू नका, हा आपला टायपिस्ट J.K. मालवणकर आहे. एवढं म्हटल्याबरोबर वॉर्ड ऑफिसर पुढे आले. J.K. या सगळ्या लोकांकडे पाठ करून पतंग उडवण्यात गर्क. वॉर्ड ऑफिसरनं खांद्यावर पाठीमागून हात ठेवून थोपटल्यासारखं केलं. पाठीमागं न बघता हात झटकून J.K. म्हणाला, थांबाओ. J.K. कमिशनर. म्हणजे काय? J.K. कमिशनर आलेत. एवढा पतंग काटतो आणि मग तुमच्याशी बोलतो. J.K. कमिशनर. काटला बघा. काय म्हणता? कमिशनर आलेत, आज राऊंड आहे त्यांची, तुम्हाला माहीत आहे ना. आम्ही काय करणार? पतंग उडवण्यासाठी आम्ही कॅज्युअल लीव्ह घेतली आहे. एवढं बोलल्यावर कमिशनर पुढे झाले. त्यांनी वॉर्ड ऑफिसरला बोलावून घेतलं आणि ते एकच वाक्य बोलले की कॅज्युअल घेतल्यावर माणूस काहीही करू शकतो. ऑफिसच्या नियमानुसार राऊंड संपली. कमिशनरनं पुन्हा एकदा ऑफिसमधल्या सगळ्या लोकांकडे पाहिलं. नुकत्याच फुललेल्या बटमोगऱ्यासारखा J.K. मालवणकर समोरून धावत येताना कमिशनर साहेबांनी पाहिला. त्यांनी खूण करून त्याला जवळ बोलावलं आणि J.K.च्या भाषेतच J.K.ला विचारलं, किती काटले? समोर कमिशनर साहेब आहेत याचं दडपण न ठेवता J.K.ने स्वतःच्या पद्धतीने सांगितलं, साहेब आज मी 28 मिनिटात 22 पतंग काटले. मागच्या वेळेचा रेकॉर्ड मी 2.03ने मोडलं. प्रत्येक गोष्टीचा असा रेकॉर्ड ठेवता वाटतं. अगोदर ठेवत नव्हतो, पण म्युन्सिपाल्टीत आल्यामुळे सवय लागली. का बरं? साहेब तुम्ही या ऑफिसमध्ये नवीन आहात ना, म्हणजे 2च महिन्यापूर्वी आलात ना, म्हणून सांगतो. म्युन्सिपाल्टीची पद्धत आहे, काम केलं नाही तरी चालेल, पण रेकॉर्ड क्लीन पाहिजे. काय करताय एरवी? टायपिस्ट आहे. टायपिंगचा रेकॉर्ड आहे ना. किती SP? साहेब तसा काही फार नाही, 92 वर्ड्स पर मिनिट. 92 वर्ड्स? देन व्हॉट इज द वर्ल्ड रेकॉर्ड? वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे म्हणून साहेबांनी विचारल्याबरोबर शेजारच्या माणसाने पलीकडच्या माणसाला विचारलं, वर्ल्ड रेकॉर्ड सांगा. त्यानं आणखीन पलीकडच्याला विचारलं, अरे अशी माहिती तोंडावर पाहिजे, वर्ल्ड रेकॉर्ड सांगा. शेवटच्या माणसानं सांगितलं, चौकशी करून सांगतो. J.K. पटकन म्हणाला, साहेब चौकशी करण्याची गरज नाही, वर्ल्ड रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतो. 142 वर्ड्स पर मिनिट एवढं आहे. हे रेकॉर्ड 1958 साली घेतलेलं होतं. विदर्भातील निलाखे नावाचा गृहस्थ असून त्याचं हे रेकॉर्ड आहे. नंतर रेकॉर्ड घेतलं असल्यास मला कल्पना नाही. हेड ऑफिसला कामाला याल? साहेब आम्हाला काय, कुठं तरी काम करायचं, पण तिथं चिक्कार काम पाहिजे. हां, वॉर्ड ऑफिससारखं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही हेड ऑफिसला या. तुम्ही थकून जाल एवढं काम मी तुम्हाला देईन.
असं कसं होईल? तोपर्यंत आमचा टायपिंगचा स्पीड देखील वाढेल की. किती वाढेल? साहेब, ते असं आहे, तुम्ही आम्हाला रिबीन न अडकणारं मशीन दिलं तर आम्ही 3-4 महिन्यापर्यंत तुम्हाला 100पर्यंत स्पीड वाढवून दाखवू. प्रॉमिस? आपली बीट. कमिशनर समोर या माणसानं टाळी करता हात पुढे केल्यावर इतर ऑफिसरांना पॅन्टमध्ये झुरळ शिरल्यागत झालं. पण तितक्याच खिलाडू वृत्तीने साहेबांनी तो हात हातात घेतला. येस जेके, तुमची आमची बीट. तुम्ही आम्हाला काय द्याल? 2 इन्क्रीमेंट्स एकदम द्यायची व्यवस्था करीन. ते काय, म्युन्सिपाल्टीमध्ये काम न करणाऱ्या माणसाला पण देखील मिळते. आम्हाला ऑफिसचं काही नकोच मुळे. तुम्ही स्वतः काय द्याल ते सांगा. तुम्ही सांगा काय हवं? आम्हाला एक लॉरेल हार्डीचा सिनेमा दाखवा. बरं, आणि हा सिनेमा तुम्हाला हवा तेव्हा हुकमी नाही मिळाला तर काय करायचं? तर आम्हाला टार्झन दाखवा. कमिशनर एकच वाक्य बोलले, ट्रान्सफर हिम. दुसऱ्या दिवशी हेड ऑफिसमध्ये आमच्या एओनसमोर जेके उभा. आम्ही आलोत. अरे आलोत काय? तुम्हाला काय सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी? भटकता काय? कमिशनर साहेब आलेत? मग आम्ही त्यांना भेटतो. मला ऑफिस ऑर्डर काढायची आहे, मेमो काढायचा आहे. मेमो कशाला? आम्ही अजून जिवंत. साहेब काय म्हणतील याची पर्वा न करता दरवाजाला धक्का देऊन कमिशनर साहेबांच्या केबिनमध्ये जेके घुसलाय. तिथलं एअर कंडिशनर ॲटमॉस्फिअर, साहेबांची सजवलेली खोली, अक्षरशः एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या खोलीकडे बघत जेके म्हणाला, काय भाग्यवान आहात हो, आईला मस्त आहे खोली. कमिशनरचा स्टेनो भिडे समोर बसलेला. त्याला काही हे रसायन माहीत नाही. तोपर्यंत कमिशनर साहेबांनी हात करून जेकेला बसायची खूण केली. भिडे, कालचं स्टेटमेंट कुठं आहे? साहेब, ते सांगायचं राहिलं. आपलं कॅल्क्युलेटिंग मशीन बिघडलंय. कंपनीकडे टेलिफोन केलाय. त्यांचा टेक्निशियन येईल, मशीन दुरुस्त करून देईल. उद्या संध्याकाळपर्यंत सगळं स्टेटमेंट तयार करून देतो. जेके मालवणकर विचित्र पद्धतीने हसला. मग मात्र भिडे तापायला लागले. का हो, तुम्हाला हसायला काय झालं? कॅल्क्युलेटिंग मशीन बिघडलं म्हणून मी हसलो. मशीन बिघडलं त्यात काय हसायचं? साहेब, तुम्हाला जे काम हवं आहे ते मी करून द्यायला तयार आहे. कमिशनर साहेब पटकन म्हणाले, दॅट्स ऑल राईट जेके, मशीन बिघडलंय हे तुम्ही ऐकलत ना? हो, पण ज्यांना आउटकीपर्यंत पाठ येतात त्यांना मशीन लागत नाही. तुम्ही मला आत्ता विचारा, 29 आउट किती? आणि भिडे साहेबांना विचारा. एअर कंडिशनमध्ये भिड्यांना घाम फुटला. जेके, आपल्याला फिगर्स गव्हर्नमेंटला पाठवायच्या. चूक झाली तर? साहेब, आमच्या हातून काही चुकलं तर पायाचे अंगठे धरून तुमच्या ऑफिसमध्ये 2 तास उभं करा. नाहीतर म्युन्सिपाल्टीची जुनी इमारत आणि नवी इमारत ह्यांच्यामध्ये पायात चपला न घालता दुपारी 12 वाजता 50 फेऱ्या मारायला लावा. कमिशनर म्हणाले, लेट हिम ट्राय. त्या दिवशी मात्र साहेब आपल्या घरी गेल्यावर खूप अस्वस्थ, कुठल्या तरी विचारात दंग होते. अर्थात या घरामध्ये कमिशनरांना या मनस्थितीत बघणं ह्या काही नवीन्याचा प्रकार नव्हता. पप्पा, व्हॉट इज रॉंग? स्वतःशी थोडंसं मुलाशी असं उद्देशून कमिशनर म्हणाले, काय रे, एखादा गृहस्थ ऑफिस अवर्समध्ये ऑफिसच्या गच्चीवर पतंग उडवीत असेल तर तू काय म्हणशील? हा पोरगा खरंच और आहे. त्याचे औटकीपर्यंत पाठ आहे. टायपिंगचा स्पीड 92 आहे. एवढी गोष्ट जर मनासारखी करून दाखवली तर हा मुलगा लॉरेल हार्डीचा सिनेमा दाखवा म्हणतो. असले प्रश्न विचारतो. पप्पा, त्यांचं वय किती? साहेब म्हणाले, ह्या असल्या माणसांची वयच समजत नाही. आणि कारण एकच असतं की 364 दिवसांनी येणारा एक दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस. असली गणितं इथे चालतच नाहीत. काही निराळच वेळापत्रक घेऊन ही असली माणसं आपल्याबरोबर आलेली असतात. त्यांच्या वयाचा अंदाज लागत नाही. त्यांना वय नसतंच. त्यांना फक्त वृत्ती असते. आणि वृत्तीला वय नसतं. कुणीतरी त्या वृत्तीसकट त्यांना सांभाळायचं असतं. वयाकडे दुर्लक्ष करतं. अशा लोकांच्याबद्दल गैरसमज फार झपाट्याने पसरतात. ह्यांना कोणीतरी प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं जे के कमिशनर साहेबांना आणि आम्हालाही कळला तो मला वाटतं 2-3 दिवस मध्ये गेले असतील त्यानंतरच. साहेब सकाळची एक लवकरची मीटिंग होती म्हणून प्रायव्हेट एंट्रन्सने ऑफिसकडे यायला निघाले आणि समोरच्या कॉरिडॉरमधून जे के मालवणकर अक्षरशः पाठीमागे वाघ लागल्यासारखा वेडा वाकडा धावत येतोय. चेहरा घामाने डबडबलेला, अंगावरच्या कपड्यांची अवस्था बघवत नव्हती आणि सर्वात कहर म्हणजे जे केच्या पाठोपाठ व्हीटी स्टेशनवरचा तिकीट चेकर हो. सगळेच धक्क.
थोडेसे विचारात पडलो की तिकीट चेकरच्या हातामध्ये न सापडणारा JK महत्त्वाचा की पॅसेंजरच्या पाठोपाठ चिकाटीने स्टेशन सोडून धावणारा TC महत्त्वाचा. साहेब समोर आल्याबरोबर JK पटकन थांबला. गुड मॉर्निंग सर. बस तेवढा वेळ आणि निमित्त तिकीट चेकरला पुरलं. त्यानं पटकन पाठीमागून JKचा गळा पकडला. तिकीट दिखाओ. तिकीट ये देखो. खिशातून शांतपणे रेल्वेचा पास काढत JK म्हणाला. तिकीट चेकर फक्त JK मालवणकरला चावला नाही एवढा पिसाळला. अरे पागल, स्टुपिड, तुम्हारे पास सीजन टिकट है. हाँ है, देखो ना. तो फिर भागा क्यों? JKने शांतपणे पास उलटा सुलटा केला आणि तिकीट चेकरला विचारलं, इसके ऊपर कहाँ लिखा है भागो मत करके. तिकीट चेकर निघून गेला. कमिशनरनाही हसणं अवघड झालं. ते आपल्या खोलीमध्ये गेले आणि भिड्यांना विचारलं, काय अफाट माणूस आहे, पण काय प्रकार काय एक्झॅक्टली. भिडे म्हणाले, माणूस अफाटच आहे. अहो आज काय झालं, आपले हेड क्लार्क आहेत ना, ते पास घरी विसरले. रेल्वेमध्ये ते सारखं JKचं डोकं उठवीत होते, तिकीट चेकर मला आज नेमकं पकडणार. तर JKने शांतपणे घाटपांड्यांना सांगितलं, मी तुला हूल देतो, तुम्ही सुटा. घाटपांड्यांचं नशीब एकूणच त्या पंधरवड्यात काय होतं याची कल्पना नाही. 31 तारखेला पगार झाला आणि अचानक एक दिवस त्यांचं पगाराचं पाकीट मारलं गेलं. ऑफिसमधल्या सगळ्यांनी घाटपांड्यांना आपापल्या परीने उपदेश केला. घाटपांड्यांना वाटलं दर महिन्याला पगार मारला गेला तरी चालेल, पण हा उपदेश नको. ही सगळी गर्दी कमी झाल्यावर शेवटी JK मालवणकर घाटपांड्यांसमोर आला आणि आपलं पगाराचं पाकीट काढलं, घाटपांड्यांसमोर ठेवलं. JK हे काय करताय? घाटपांडे, अहो साधी गोष्ट आहे. एखाद्या माणसाचा पगार गेल्यावर त्या माणसाला पगारच द्यायचा असतो, उपदेश नाही. JK हे ठीक आहे, पण तुम्हाला तुमचा महिना नाही का? कसले बारीक सारीक प्रश्न विचारताय? पैसे लागतायत कशाला? अहो पैसे लागत नाहीत तर मग नोकरी कशाला करता? तसं नाही, 3 महिन्याचा पास काढलेला आहे, कपडे शिवलेले आहेत. अरे पण चहा पाणी जेवण खाण. घाटपांडे, डिपार्टमेंटमध्ये 32 माणसं आहेत. रोज जर एकेका माणसाकडे जेवायला गेलो तरी माझा महिना निघत नाही का? आणि JKने खरोखरच संध्याकाळपर्यंत वार लावले. तो पुन्हा ते सांगायला घाटपांड्यांकडे आला. पाहिलं माणसं किती चांगली आहेत. आता 2-3 जण रजेवर आहेत, पण माझे 29 दिवस सुटले. 1 दिवस राहिला, त्या दिवशी लंघन करू. अहो असं आहे, 29 दिवस वेगवेगळ्या घरी जेवल्यानंतर 1 दिवस लंघन आवश्यक नाही. असं करू नका. माझ्याकडे 2 दिवस जेवायला या. तुम्हाला 2 दिवस का त्रास? अजून कमिशनर आहेत ना. म्हणजे तुम्ही साहेबांना पण सांगणार जेवायला येतो म्हणून? त्यात काय, ऑफिसमध्ये ते कमिशनर, आपण त्यांचे असिस्टंट. पण त्यांच्या घरी जर मी गेलो तर ते यजमान आणि मी अतिथी. आणि आपल्या धर्माप्रमाणे अतिथी देवो भव, त्यांना माझं स्वागत करावंच लागेल. 2 दिवसांनी साहेबांनी आपल्या गैरी जाहीर केलं. उद्या JK जेवायला येतोय. शेवटी तुम्हाला राहावलं नाही तर तो प्रश्नच उद्भवत नाही. मला तो सांगून गेला उद्या तुमचा वार आहे म्हणून. हे वार प्रकरण काय? आणि पुन्हा कमिशनर अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत जड शब्दात व्हॉट इज JK हे घरी सांगायला लागले. आणि JK त्याच्या पद्धतीनं प्रवेश करता झाला. 10-15 मिनिटं मनसोक्त गप्पा आणि मग हळूच प्रश्न टाकला, साहेब तुमची स्टँडिंग कमिटी काय म्हणते? कमिशनर साहेब गप्प, कारण स्टँडिंग कमिटी काय म्हणते हे सांगण्यासारखं नसतं. हातपाय धुवून JK आला. त्यानं घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार केला आणि सुरेख सजवलेल्या डायनिंग टेबलसमोर उभं राहून खणखणीत आवाजात वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक देखील म्हटला. सगळी माणसं त्याच्याकडे पाहत होती. त्यानंही सगळ्यांच्यावर नजरा घेरल्या. साहेब, गेली अनेक दिवस मी लोकांकडे जेवायला जातोय, माझ्या पद्धतीने श्लोक वगैरे म्हणतो. मी असा श्लोक म्हणायला लागल्यावर सगळी माणसं सर्कशीतलं कुठलं तरी अस्वल पळून आलंय अशा प्रकारे माझ्याकडे बघतात. मला खूप त्रास होतो हो. JK त्याचं असं आहे, लहानपणी आपल्यावरती खूप चांगले संस्कार झालेले असतात. मोठेपणी आपल्याला त्याची कारण नसताना लाज वाटते आणि ज्या गोष्टी लाज वाटायला हव्यात त्या आपण सर्रासपणे करतो. तुम्ही हे सगळं टिकवून धरताय, मग लोकांनी तुमच्याकडे आश्चर्याने का बघू नये? साहेब, आम्ही काय टिकवणार? काही संस्कार आमच्या रक्तामध्येच घुसले, त्यांना आम्ही हुसकून टाकूच शकत नाही. आम्ही अनाथाश्रमात वाढलो, ही आश्रमाची शिस्त.
आश्रमाकरता कटोरा फिरवायची वेळ पुष्कळदा यायची. कुठला तरी दिवस ऊन असं रणरणतंय, पायाखाली नुसती जमीन तापली आहे, ताकद संपली, पायात चपला असूनही भासतायत. कधी एकदा आश्रम बघीन, ताट बघेन, जेवणावर तुटून पडेन असं सगळं झालेलं. आलो परत आश्रमात. कसला श्लोक, कसलं हातपाय धुणं, पानावर आडवा पडलो. दुपारी गुरुजींकडनं बोलावणं आलं आणि साहेब श्लोकामध्ये जेवढे शब्द होते तेवढे वेद मोजून पाठीवर उठले. पाठ सबंध सोलली होती. त्या दिवसापासून साहेब जेवण म्हटलं की श्लोक येतोच, रक्तात गेलाय तो. काय हा अमानुषपणा? हां वहिनी, तुम्ही हा अमानुषपणा म्हणता, पण गंमत सांगतो. इतके दिवस श्लोक म्हणत होतो, पण श्लोकात शब्द किती आहेत हे त्या दिवशी समजलं. ही माहिती समजण्यासाठी हा एकच मार्ग होता जे के. कुठलं ज्ञान, कुठली माहिती, कुठल्या पंचेंद्रियांपैकी कशाचा आधार घेऊन माणसापर्यंत येईल हे खरंच सांगता येत नाही. माणूस सर्वांगाने जागा असायला हवा. दुसऱ्या दिवशी साहेब ऑफिसमध्ये बसलेले. एकूणच साहेबांचा चेहरा ट्रान्समध्ये. ते जे केबद्दलच विचार करत असतील असं बहुतेक भिड्यांच्या लक्षात आलं. साहेब, जे के काल आला होता? येस, आला होता. अफाट माणूस आहे भिडे. आणि साहेबांनी कालचा सगळा प्रसंग भिड्यांना सांगितला. भिडे म्हणाले, साहेब हे काहीच नाही. माझ्या घरी जेव्हा आला होता ना, तेव्हा माझ्या मुलाचं पेन हरवलं होतं. पोरगं सकाळपासून रडत होतं. जे के आला, त्यानं आपल्या खिशाचं पेन माझ्या मुलाच्या खिशाला लावलं आणि एकच वाक्य बोलला, राजा, अरे एवढ्या किरकोळ किरकोळ गोष्टी लहानपणी हरवल्या म्हणून दुःख करू नकोस. तुझं फक्त प्रेम हरवलं. माझं काय हरवलं माहीत आहे? अरे माझ्या बालपणी अख्खं बालपण हरवलंय. मला लहानपणी कधी उपभोगताच आलं नाही. आता मी एवढा मोठा झालो ना, मला समजतंय की या मुंबईत पैसे फेकले तर वाटेल ते विकत मिळतं. पण बेटा, लहानपण नाही मिळत. तेव्हा या अशा किरकोळ गोष्टीनं रडू नकोस. आणि हात जे के जसा आला तसा एके दिवस साहेबांपुढे उभा राहिला. साहेब जाऊ? जे के कुठं निघाला? आम्हाला म्युन्सिपाल्टीचा कंटाळा आला. ठीक आहे, कुठे जायचं आहे? आम्हाला रेल्वेत जायचं आहे. जे के मी ते तुमच्या प्रमोशनची खटपट करतोय. रेल्वेला काय लागलंय सुख? रेल्वेत काय आहे असा छान? साहेब, आम्हाला तिकीट चेकर व्हायचंय. कबूल आहे, पण तिकीट चेकरच्या नोकरीमध्ये तुम्हाला काय असं दिसतं? साहेब, तुम्हाला माहीत नाही. आम्हाला लहानपणी आश्रमात खेळायला मिळालं नाही. तिकीट चेकरची नोकरी म्हणजे चोर शिपाई. पॅसेंजरमधला तिकीट नसलेला चोर पकडायचा. जाऊ? जा. मग आम्हाला चिठ्ठी द्या ना, आम्ही चांगले वागलो म्हणून. रेल्वेत कोणीच आमच्या ओळखीचं नाही. कमिशनरने टेलिफोन उचलला, पण तिकडनं समजलं असावं की साहेब मीटिंगमध्ये आहेत. मग स्वतःच्या हस्ताक्षरात साहेबांनी चिठ्ठी लिहिली. प्रिय जावडेकर, कमिशनर झाल्यापासून मी तुझ्याकडे काही मागितलं नाही. अर्थात तूही माझ्याकडे काही मागितलं नाहीस. आज तुझ्याकडे एक गोष्ट मागतोय म्हणण्यापेक्षा एक गोष्ट तुझ्याकडे पाठवतोय. मला ती जीवाच्या करारानं सांभाळायची होती, पण मी सांभाळू शकलो नाही. आणि तुलाही समजेल ही वस्तू सांभाळणं तसं सोपं नाही. पण एकच कर, या माणसाचं वय विचारू नकोस. शोधायचा प्रयत्न पण करू नकोस. लहान मूल आपण सांभाळतो तसं याला सांभाळायचं. माझी इच्छा होती, पण लहान मुलं कुठंच रमत नाहीत, म्हणून इथं रमलं नाही. तू प्रयत्न कर. ही जगावेगळी चिठ्ठी घेऊन जे के मालवणकर तिकडे गेला. त्या दिवसापासून बोरीबंदरला उतरलो की मी भिरभिरी सगळीकडे नजर टाकतो. कुठंतरी असं वाटतं की तिकीट चेकरच्या युनिफॉर्ममध्ये जे के मालवणकर मला कधीतरी भेटेल, मला कलकडून हँडशेक करेल, काही जीवाभावाच्या गोष्टी सांगेल, त्याच्या पेशातल्या चोर शिपाईच्या गोष्टी सांगेल. आता जे केसारखं मूल त्या पेशात फार काळ रमणार नाही हे कुणी सांगायला हवं का? पण तरी देखील आशा सुटत नाही आणि जे के भेटत नाही. धन्यवाद.